विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। मनीषा कायंदे यांच्या वारीबाबतच्या वक्तव्यावरून आता रान पेटल्याचं बघायला मिळत आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। विधानसभेच्या पायऱ्यांवरची विरोधकांचं आंदोलन, विविध मुद्दे आहेत ज्यामुळे विरोधक आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी आता विरोधकांकडून केली जाते। अरे देखो सामने कौन आ गया अभी। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। तर गंभीर प्रकार आहे। मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचा काम केलं। तसंच इकडे आपण पाहतो की बंड्याताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता 2 दिवसातच आषाढी एकादशी पण येते। तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी। सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही। मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात। सरकारची भूमिका चुकीची आहे। सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करू पाहतात। सावत्या माळीने आम्हाला शिकवलं, चोखा महाराने आम्हाला शिकवलं, सगळ्या संतांनी आम्हाला समता, समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने। हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत। हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू। वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे, हे फॅसिस्ट सरकार आहे।